PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। 1.5 कोटींच्या लिलावाची बोली चालली 7 तास। तब्बल 25 लाख रुपयांना मोशीतील मानाच्या विड्याची बोली। संपूर्ण महाराष्ट्रात मानाच्या विड्याच्या लिलावासाठी लाखोंची बोली लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सवातील लिलावामध्ये या वर्षीच्या मानाच्या विड्याला तब्बल 25 लाख रुपयांची बोली लावली गेली। हा विडा मोशीतील जगदीश श्रीपती जाधव सस्त्यांनी घेतला। श्री नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद जणू आपणास मिळाला आणि या आशीर्वादानेच आपले कुटुंब मोशी ग्रामस्थ सुखी आहेत, त्यामुळेच आपण हा विडा घेतला असल्याची प्रतिक्रिया यावेळी जगदीश श्रीपती जाधव सस्त्यांनी दिली। तर मानाची ओटी रोहिदास विष्णू घिगे हवलदार 17,52,000, आकाश विष्णू सस्ते मानाचे शेवटचे लिंबू 11,01,101 लिलावाची सुरुवात ज्या विड्याने झाली तो मानाचा पहिला विडा बालचंद्र बोराटे 7,51,000 रुपये। पहिले लिंबू संभाजी बबन बोराडे यांनी 1,71,000 रुपये। देवाच्या दारात पैशाला मूल नाही हेच खरं, याचा प्रत्यय करून देणारा हा लिलाव होता। या लिलावात सुरुवातीपासून शेवटपर्यंत बसणाऱ्याला हे हमखास जाणवतं। नागेश्वर महाराजांच्या सानिध्यातील वस्तू प्रसाद घेईल त्याला भरभराट या शब्दात व भारदस्त आवाजात उत्सवातील लिलावात पुकार करण्याचं काम केदारी कुटुंबातील नारायण निवृत्ती केदारी, सागर नारायण केदारी हे करत होते। सकाळी 10 वाजल्यापासून शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोशीतील ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज मंदिर येथे भंडाऱ्यातील विविध वस्तूंचा लिलाव सुरू होता। सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत हा लिलाव सुरू होता। सुमारे 1,24,00,000 रुपयांचा लिलाव करण्यात आला। दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांना अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा व भंडाऱ्यातील प्रसाद व लिंबू अशा वस्तूंची बोली लावून लिलाव केला जातो। ग्रामस्थांकडून भंडाऱ्यातील महाप्रसाद बनवण्याची भांडी दरवर्षी नव्यानं खरेदी केली जातात। मानाची ओटी आणि मानाचे लिंबू हे लिलावातील महत्त्वाचे मानले जाते। केदारी यांचा यंदा ग्रामस्थांच्या वतीनं उभा पोशाख, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीनं एक विशेष पर्वणीचा सण असतो, त्यामुळे लिलाव पाहण्यासाठी सभा मंडपामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यंदा देखील या लिलावाची व मानाच्या विड्याची पंचक्रोशीतील चर्चा जोमानं सुरू झाली आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।